घरकुल मिळालाच पाहिजे, माजी आमदार संतोष भाऊ चौधरी, भुसावळ नगरीची शान, भुसावळ नगरीचे शिल्पकार आणि आमच्या नगराध्यक्ष, लोकप्रिय नगराध्यक्ष गायत्रीताई भंगाडे या सर्वांचा आदेशानुसार, सूचनेनुसार आम्ही आपल्या कार्यालयामध्ये या ठिकाणी भुसावळकर जनतेचा आक्रोश मांडण्यासाठी या ठिकाणी आलो। हा भुसावळकर जनतेचा आक्रोश कशाचा आहे की भुसावळकर जनतेला या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे, रस्ते मिळाले पाहिजे, नागरी सुविधा मिळाल्या पाहिजे, भुसावळ शहरामध्ये जागोजागी कचरा साचता कामा नये, भुसावळ शहरामध्ये अपंगांना जो भत्ता आहे तो मिळाला पाहिजे, घरकुल मिळाला पाहिजे आणि सर्व जाती धर्मीय नागरिकांसाठी जे ठराव, विविध देवाचे ठराव आहेत, धर्माचे ठराव आहेत, मंदिरचे आहेत, मशिदीचे आहेत, बुद्धविहारचे आहे, कब्रस्तानचे आहे, मुस्लिमांच्या एरियाचे आहेत, हिंदूंचे मोठे मोठे जे आहेत अत्यंत महत्त्वाचे ते ठराव या ठिकाणी आहेत। म्हणजे या ठिकाणी सर्व जाती धर्मांचे विविध प्रश्नांचे ठराव आम्ही भुसावळच्या नगरपालिकेमध्ये या ठिकाणी मांडलेले आहे आणि हे संपूर्ण जे आहे हा जो भुसावळकरांचा जो आक्रोश आहे, हा आक्रोश आम्ही या ठिकाणी जे आहे नगरपालिका सभागृहातली लढाई ही जी आहे, मंत्री जे आहे गतिरोधक मंत्री संजय सावकारे यांनी जे गतिरोधक निर्माण केलेलं आहे, त्यांच्या नगरसेवकांनी जे गुंडागर्दी, दहशत आणि जे तानाशाही आणि जे विकास कामाला विरोध करण्याचा सपाटा या ठिकाणी सुरू केलेला आहे, म्हणून सभागृहाची ही लढाई आम्ही आता रस्त्यावरती येऊन आज जनता रस्त्यावर आलेली आहे, हा आक्रोश आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी मांडतोय। आणि म्हणून या ठिकाणी जे आहे म्हणजे हे जे आहेत हिंदूंचे दुश्मन, बीजेपीचे नगरसेवक, मुस्लिमांचे दुश्मन, बुद्धविहाराचे दुश्मन, महापुरुषांचे दुश्मन, जे गोशाळा आम्ही या ठिकाणी त्याचा ठराव घेतलेला आहे, गोसेवकाचा त्याचे दुश्मन, म्हणजे अशा पद्धतीने पाण्याचे दुश्मन, रस्त्याचे दुश्मन, विजेचे दुश्मन, त्याचबरोबर घरकुलाचे, गरिबांचे, अपंगांचे हे जे दुश्मन नगरसेवक आहेत, आम्ही हे असे जनहिताचे ठराव या नगरपालिकेमध्ये मांडलेले आहेत। आणि या ठिकाणी जे आहेत काही कचरा सेठ, काही आलमचोर हे जे लोक आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये दादागिरी, गुंडगिरी करून महिला नगराध्यक्षाचा अपमान त्या ठिकाणी करतायत। महिला नगराध्यक्षाचा अपमान भुसावळच्या 3 लाख लोकांचा अपमान आहे। महिला नगराध्यक्षाच्या अंगावरती दादागिरी करून, गुंडगिरी करून या ठिकाणी धावून जात आहेत। महिलांचा अपमान आम्ही सहन करणार नाही। भुसावळ शहराचे विकासाचे दुश्मन आहेत मंत्री संजय सावकारे, हे गतिरोधक मंत्री आहेत, यांना या ठिकाणी जे आहे तातडीने यांनी राजीनामा दिला पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी आज 6 एप्रिलला आम्ही हा आक्रोश भुसावळकरांचा या ठिकाणी तुमच्यासमोर मांडतोय। जर तुम्ही आमचा आक्रोश ऐकला नाही साहेब, तुम्ही जर आज आमचा आक्रोश ऐकला नाही तर आम्ही इथून जे आहे 9 तारखेला आम्ही इथून जे भुसावळकर आक्रोश लॉंग मार्च जे आहे आम्ही कलेक्टर कचेरीवरती त्या ठिकाणी नेऊ आणि कलेक्टर कचेरीवरती आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू आणि तिथेही करो या मरो अशा पद्धतीचं निर्धाराचं आंदोलन आम्ही त्या जळगावमध्ये त्या ठिकाणी आम्ही लॉंग मार्चच्या माध्यमातून करू। ह्या जो हस्तक्षेप आहे मंत्र्यांचा, मीनी त्यातली कडी लावा आतली, वरतून दाखवायचं प्रतिमा एकदम क्लीन, भुसावळकर तर हैराण आहे, भुसावळकर प्रत्येक नागरिक त्रस्त आहे, भुसावळकर प्रत्येक नागरिक त्रस्त असल्यामुळे आक्रोश मांडण्यासाठी या ठिकाणी आला। हा त्रस्त नागरिकांचा वरणगावमध्ये बी तेच आहे, वरणगावच्या नागरिकांचं बी तेच आहे, त्यांचं बी तेच म्हणणं आहे। म्हणजे अशा पद्धतीने जे आहे आम्ही भुसावळकरांचा आक्रोश मांडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि जोपर्यंत या ठिकाणी आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार आहे का? नाही, आम्ही इथून जाणार नाही। तुम्ही कलेक्टर साहेबांशी बोला, परान साहेबांशी बोला, आम्ही तुम्हाला या ठिकाणी आमच्या मागण्याचे निवेदन देतो, हे निवेदन तुम्ही घ्या आणि नंतर जे कलेक्टर साहेबांना तुम्ही इथे बोलवा, तोपर्यंत आपण जाणार आहे का? आम्ही आमचा ठिय्या साहेब इथे मांडू आणि तुमच्या शब्दाला मान देऊन, पोलीस प्रशासनाच्या शब्दाला मान देऊन आम्ही हे आंदोलन या ठिकाणी जे आहे आमची इच्छा नाही, आम्ही काय करणार होते विचारून घ्या। आपण चुला घरून आणणार होते का? बरं सांगा, चुला घरून आणणार होते, चुला इथे मांडणार होते आणि सगळं आणले आम्ही, लाकडा बिकडा सगळं इथे ठेवलेलं होते। 1 दिवस नाही, या ठिकाणी आम्ही 10 दिवस चुला जे आहे या ठिकाणी बसणार, परंतु तुमच्या जर आमचा प्रश्न या ठिकाणी सुटला नाही तर लॉंग मार्च आमचा निघेल। 3 दिवसाची शेवटची मुदत यांना दिलेली आहे आणि प्रांत साहेबांशी यांचं बोलणं झालेलं आहे, ते या ठिकाणी तुमच्यासोबत खतम करणार आहे। साहेबांचं ऐका, शांततेने त्यांना सहकार्य करा, पोलिसांना सहकार्य करा। मागे सरकार सर्वप्रथम या ठिकाणी सांगू इच्छितो की जेव्हापासून गायत्रीताई भंगाडे निवडून आल्या तेव्हापासून या तालुक्याचे आमदार आणि त्यांचे नगरसेवक मंत्री महोदय यांनी त्यांचा सतत त्रास देणं सुरू ठेवलेला आहे। आता नगरपालिकेची जी पहिली मीटिंग झाली त्या पहिल्या मीटिंगलाच
भारतीय जनता पार्टीचा गटनेता जो स्वतःला विकास पुरुष म्हणतो आणि आमदाराला म्हणतो की बुवा आमदाराच्या हातून खूप चांगले कामं झाले, हा गटनेता त्या नगराध्यक्षाच्या हातून माईक हिसकवण्याची हिंमत करतो, याला माणुसकी म्हणतात का? आणि भुसावळ शहरासाठी गायत्रीताई भंगाडे यांच्या माध्यमातून माजी आमदार भुसावळ नगरीचे शिल्पकार संतोषभाऊ चौधरी यांच्या माध्यमातून जे भुसावळकरांचे जे विकास कामाचे जे विषय त्या ठिकाणी मांडण्यात आलेले होते, त्या विकासांना भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी हरकत घेतलेली आहे. आणि हरकत कोणती? तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वात जास्त विषय का घेतले? अरे प्रभाग क्रमांक 2 मध्ये तुम्ही कामं तरी केले होते की याआधी तुमची सत्ता होती, त्यावेळेस तुम्ही मनमानी विषय तुम्ही फक्त ज्या ठिकाणी तुम्हाला मर्यादा लाटण्याचा जिथून तुम्हाला फायदा झाला त्या विषयाला तुम्ही मंजुरी दिली. आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये जी प्राची पाटील ह्या नगरसेविका निवडून आलेल्या आहे आणि त्याच नगरसेविकेने तिच्याच वार्डात निवडून आलेल्या लोकांचे तापीनगर भागातले कमीत कमी 18 ते 20 विषय याला तिने हरकत घेतलेली आहे. म्हणजे यांचा फक्त एकच डाव आहे की भुसावळ शहरामध्ये आम्हाला काम करू न देणे. आणि हुडको कॉलनीमध्ये तुम्ही बघा, त्या ठिकाणी जे लोक राहतात एकदम जनावरांसारखी त्यांची स्थिती आहे. यशवंतनगरमध्ये तुम्ही बघा, महिला उघड्यावर स्वच्छता जातात. एकीकडे तुम्ही म्हणता की स्वच्छ भारत अभियान तुम्ही चालवता, भुसावळ शहरामध्ये गंदकीमध्ये अस्वच्छतेमध्ये भुसावळचा प्रथम दुसरा क्रमांक आलेला होता. इतकी नाचक्की यांच्या काळामध्ये होती. आणि या ठिकाणी जेव्हा आम्ही चांगलं स्वच्छतेचं नियोजन करतो, त्या ठिकाणी मुकरदमानाला भडकवणं, त्यांना उपोषणाला पाठवणं, या माध्यमातून त्रास देणं यांचं सुरू आहे. आणि यासाठी भुसावळची जी जनता आहे ही जागृत झाली आणि त्यांनी या ठिकाणी हा जो आक्रोश मोर्चा काढला, या आक्रोश मोर्चामध्ये आम्ही सगळे सहभागी झालो. आम्ही नागरिकांच्या पाठीशी आहोत आणि विकास कामं आम्ही त्यांना कोणत्याही परिस्थितीत आम्ही विकास कामं करू म्हणजे करू. Now and press the bell icon. Never miss an update.